प्रेक्षकांनो, मालिकेचे अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन बोलत असतात आणि सायलीच्या हाताला भाजलेलं असतं. नंतर इकडे लगेच कॉफी घेऊन येते प्रिया अश्विनसाठी. अश्विनला ती कॉफी काही आवडतच नसते. अश्विनला प्रिया विचारते, करे कॉफी छान झाली का? अश्विन म्हणतो, अगं यामध्ये तर कॉफी पावडर टाकली की नाही, गरम दूध पितोय असंच वाटतंय. आणि तो तिला कॉफी परत देतो. इकडे तो रागात बाहेर निघून जातो. तर प्रिया म्हणते, याच्यासाठी काही पण करा, कितीही याच्या पुढे पुढे करा, तरी याला माझं नावच नाहीये. आणि या घराला पण ती सायलीच आवडते सगळ्यांना. मी काहीही केलं तरी माझं कुठेच काही नाव घेत नाही कुणी. आणि ती खूपच चिडते. इकडे अर्जुन आणि सायलीच्या हाताला मलम लावून देतो आणि म्हणतो, बायको खूप दुखतंय का ग? सायली म्हणते, नाही थोडंसं. इकडे महिपतचा सीन दाखवला आहे. तो जेलमध्ये बसलेला असतो आणि विचार करतच असतो. तेवढ्यात नागराज त्याला म्हणतो, ए महिपत काय करतोय रे महिपत? आणि हसायला लागतो. इकडे महिपत म्हणतो, ए नाग्या बसू दे ना मला गप, का उगाच माझ्या वाकड्यात शिरतोय? आणि तुझ्या खूप धमक्या ऐकून घेतल्या, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही नाग्या, तू तुझं बघ. नागराज म्हणतो, ए मैपत बरं झालं तू पोलिसांसमोर माझं नाव घेतलं नाही. आणि तुला मेलेल्या मुलीचं नाव घेतल्यावर तुझ्या अगदी पोटात दुखतं ना, आणि तुला लगेच तिची आठवण येते ना. मग बघ, माझं नाव कधीच घेऊ नको की नाग्याने असं केलं तसं केलं. हे जर तू सगळ्यांना सांगितलं ना महिपत, तर मी बघ तुझ्या मेलेल्या मुलीला कसा जगासमोर आणतो. तर इकडे महिपत म्हणत असतो, ए नाग्या हे मी तुला कधीच करू देणार नाही. तू जिचं नाव घेतोय ना तिला बघ मी या जगातून कसं गायब करतो. तर इकडे नागराज म्हणत असतो, ए महिपत असं तू कधीच करू शकत नाही, कारण तुला माहिती आहे का तुझी मुलगी कुणाच्या प्रेमात पडली. तर इकडे महिपत म्हणतो, ए माझी मुलगी काही प्रेमात पडण्यासारखी नाहीये, ती खूप धाडशी आहे, ती सगळ्यांना उधळून लावते. इकडे नाग्या हसायला लागतो आणि म्हणतो, ए महिपत अरे सांगू का तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगू? सचिन. इकडे सचिनचं नाव घेतल्यानंतर महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते आणि म्हणते, तुला माहिती का तो सचिनचं लग्न झालेलं आहे? आणि लगेच इकडे परत सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. अर्जुन खूप प्रेमळपणे तिच्या हाताला मलम लावत असतो आणि सायली थोडी लाजते पण. अर्जुन म्हणतो, खूप दुखतंय का ग बायको? ती म्हणते, हो ना थोडंसं. आणि लगेच इकडे अश्विन येतो. अश्विन म्हणतो, थोडा रागातच म्हणतो, काय चाललंय तुमचं? इकडे अर्जुन म्हणतो, आमचा रोमॅन्स सुरू होता, बरं झालं आला तू, आला तर थांब आता. इकडे सायली म्हणते, अहो काही पण हा. आणि अश्विन म्हणतो, अरे दादा तुला त्या दिवशीचं ते बॉडीचं फुटेज पाहिजे होतं ना. मी मागचं रेकॉर्ड चेक केलं दवाखान्यातलं, तर त्या दिवशी जी नर्स तिथे हजर होती तिचं नाव मला मिळालंय. सुनीता काकडे म्हणून नाव आहे तिचं. आणि त्या नर्सने लगेच त्या दिवशीच्या डेड बॉडी नंतर 2 दिवसातच नोकरी सोडली. आणि मी काढलेल्या माहितीनुसार आता ती कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जॉब करत नाहीये. तर बघ मी तिचा डाटा आणि तिचं कॉन्टॅक्ट नंबर तुला फॉरवर्ड करतो. अर्जुन म्हणतो, हो मला सेंड कर. आणि तो त्याच्या व्हॉट्सअपला ते तिचे जी काही अपडेट आहे तिच्या घराचा पत्ता वगैरे तो सेंड करतो. इकडे सायली आणि अर्जुन विचार करत असतात, आपल्याला आता सुनीता काकडेला जाऊन भेटावं लागेल की तिने का हे केलं, ती बॉडी तिने कुणाच्या सांगण्यावरून तिथे आणली, या सगळ्यांचा विचारच ते करत असतात. सायली म्हणते, हो आपण जेव्हा सुनीता काकडेकडे जाऊ ना तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. थँक्यू अश्विन भाऊजी, तुम्ही आम्हाला या सगळ्यात मदत केल्याबद्दल. अश्विन म्हणतो, हो वहिनी हे माझं तर कर्तव्यच आहे, कारण या केसचा निकाल लावायचा असेल तर सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच कराव्या लागतात. इकडे महिपतचा सीन दाखवला आहे. महिपत नाग्याशी भांडतच असतो, ए नाग्या असं काही नसेल. तो म्हणतो, माहिती का तुला त्याची बायकोचं नाव काय आहे? अस्मिता
प्रताप सुभेदार. बापरे, मग तर महिपतची खूपच चिडते आणि नाग्या म्हणत असतो, अर्जुन आणि सायलीचा मेवणा आहे तो, आणि तो तुझ्या मुलीसोबत इकडे तिकडे फिरतोय आणि तुम्हाला काही कळू पण दिलं नाही त्याने. इकडे नागराज म्हणत असतो, अरे असं जर होत राहिलं ना तुझ्या मुलीला तो एका दिवसात संपवून टाकेल. इकडे महिपत म्हणत असतो, सचिन दीक्षित काय, आता त्याला तर मी सोडणार नसतो. मला एकदा जेलच्या बाहेर पडू दे, मग त्या सचिनला पण सांगतो आणि त्या सुभेदारांची पण वाट लावतो. इकडे नाग्या म्हणत असतो, अरे तुझं जावाई सगळ्यांना फिरवतोय, कुणालाच काही माहिती नाहीये, त्यांना सुद्धा माहिती नाही की तो तुझ्या मुलीसोबत अफेअर करतोय म्हणून. अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्यांना, ते कॅफेमध्ये काय फिरायला जातात, कॉफी घेतात सोबत. इकडे महिपत म्हणत असतो, नाग्या तू गप्रे, आता मी बघतो माझ्या मुलीचं काय करायचं तर. इकडे त्यांनी लगेच घरगुती सीन घेतला आहे. विमल म्हणत असते, सायलीताई आज नाश्ता तयार आहे, आणि अर्जुन पण खाली सगळेजण नाश्ता करायला येऊन बसतात. इकडे विमल खूप हसत असते, खूप आनंदी असते. रविराज म्हणत असतो, नाश्ता छान झाला विमल. विमल म्हणते, थँक्यू दादा. आणि सायली आणि अर्जुन तिथेच बसलेले असतात. सायली म्हणते, मी सगळ्यांसाठी लगेच कॉफी घेऊन येते, आणि ती कॉफी आणायला जाते. इकडे प्रतिमा म्हणत असते, अर्जुन सायली तुम्ही ना आता एकमेकांचा विचार करा जरा, तुम्ही खूपच धावपळ करता, फक्त केस संदर्भातच चर्चा करत असता. इकडे अर्जुन म्हणतो, हो प्रतिमा आत्या, मी तर माझ्या बायकोला वेळ देऊन केस संदर्भात विचार करत असतो. नाही तर कल्पनाताईंना विचारा ना, यांनी तर लगेच दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं ठरवलं होतं, कारण नवरा वेळ देत नाही म्हणे. प्रताप म्हणे, हो खरंच असंच झालं होतं, आणि माझ्या बायकोला वाटतं मी एकटाच असा जगातला नवरा आहे की मी तिच्यासोबत टाइम स्पेंड करत नाही. आणि लगेच इकडे प्रिया येते. प्रिया म्हणते, झाला का सगळ्यांचा नाश्ता, तिला कोणी हुकार पण देत नाही. आणि अश्विन म्हणतो, प्रिया माझ्यासाठी कॉफी करून आण. ती म्हणते, अरे बाबा आपला टर्न नाही ना, आता किचन त्यांच्या ताब्यात आहे. कल्पना म्हणते, अगं बाई तुला जर तुझ्या नवऱ्यासाठी काही बनवायचं असेल तर आम्ही काही तुला अडवणार नाही, जा आणि बनवून दे त्याच्यासाठी. इकडे प्रिया म्हणत असते, हो मी बनवते, ते किचन खाली होऊ दे, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते. रविराज म्हणतो, आपापल्या नवऱ्यांचं उन्हा धुणं काढून झालं असेल तर मला कॉफी मिळेल का. इकडे अर्जुन म्हणत असतो, आण ग बायको मला कॉफी, झालंय का तुझं सगळं. सायली म्हणते, हो आणते, हो काका, रविराज काका तुमच्यासाठी पण कॉफी घेऊन येते. विमल म्हणत असते, सायली ताई ही तन्वी ना खूपच शहाणपणा करते किचनमध्ये आल्याच्या नंतर, आणि तिला काही जमत पण नाही, असं ती आपापसात बोलत असते. कल्पनामध्ये, जाग प्रिया आणि त्याच्यासाठी बनवून, तुला काही आम्ही अडवलं नाहीये. लगेच अस्मिताचा सीन घेतला आहे. अस्मिताला पूर्णाजीने एक डायरी लिहायला सांगितली की तुझ्या ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या डायरीमध्ये लिहून काढ. लगेच मोबाईल हातात घेते तर तिला सचिनचा मेसेज दिसतो, हाऊ आर यू ब्युटिफुल, आणि ती खूप खुश होते. असं वाटतंय तिने आता सचिनला माफ केलंय. लगेच कल्पना येते आणि कल्पना म्हणते, बघू दे ग काय लिहिलंय तू, पूर्ण आजीने दिलेला टास्क तुला जमतोय का व्यवस्थितपणे. इकडे ती वही बघते तर म्हणते, अगं तू तर काहीच लिहिलं नाही. तुम्हा आजकालच्या मुलांना वही आणि पेनचं तर काहीच सुचत नाही, फक्त आणि फक्त ऑनलाईन सोशल मीडिया एवढंच असतं तुमच्या लक्षात. इकडे अस्मिता म्हणत असते, अगं कल्पना आई, अगं असं लिहून जर आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडलं असतं तर सगळंच किती मस्त झालं असतं ना. माझ्या आयुष्यात सध्या काही पॉझिटिव्ह घडतच नाहीये, तर मी काय लिहू. पण माणसाने सदैव पॉझिटिव्ह राहायला हवं, कारण 10 गोष्टीपैकी एक गोष्ट तरी आपल्यासोबत पॉझिटिव्ह घडतच असते. इकडे कल्पना तिला अशी समजावत असते आणि म्हणते, तुला जे वाटेल पॉझिटिव्ह ते लिही, म्हणजे तुझ्या बाळासाठी ते खूप चांगलं असेल. आणि ती नंतर मोबाईल घेते आणि सचिनला मेसेज करत असते. सचिन पण त्या मेसेजला बघून हसत असतो. इकडे साक्षी आणि सचिनचा सीन घेतलाय. साक्षी त्याच्याकडे बघतच असते. हा जर वर्कबद्दलचे मेसेज रीड करत असेल तर हा गालातल्या गालात का हसतोय, का याची परत कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे,
असा तिला विचार पडतो. आणि ती म्हणते, काय रे सचिन, काय करतो? सचिन म्हणतो, अगं काही नाही. ती म्हणते, सचिन, तुला मला एक सांगायचंय. तू जर कामाचे मेसेज वाचत असतील, तू सतत बिझी असतो ना, मग तुला एवढं हसायला काय झालं? खरंच सांग, तुझं कुठे अफेअर वगैरे तर नाही ना? मी तुला गमावू शकत नाही सचिन. मला आता तुला सोडायचं नाहीये. आणि ती खूपच चिडते त्याच्यावर. इकडे अशा सचिन खूपच घाबरतो, कारण त्याने अचानक हिचं रौद्र रूप बघितलंय. ती खूपच त्याला म्हणत असते, सचिन सांग पटकन, का दाखवत नाही मग मला मेसेज? तुझे वर्कबद्दल मेसेज होते ना, ते का मला दाखवत नाहीये? असं ती सारखं सारखं त्याला म्हणत असते. आणि सचिन तिथून उठतो. ती म्हणते, थांब, मी काय करू शकते ना तुला दाखवते. आणि ती तिथला चाकू घेते आणि म्हणते, मी कुणाचा पण खून करू शकते, अगदी तुझा पण. मला जर आयुष्यात धोका देशील ना, मी तुझ्यासोबत काही पण करेल. लक्षात ठेव. सांग, तुझं खरंच अफेअर वगैरे सुरू नाही ना? ते म्हणतं, अगं सॅम, काहीच नाही माझं. आणि तो तिच्या हातातला चाकू घेतो आणि बाजूला ठेवतो. आणि लगेच इकडे सायकोलॉजिकल अटॅक आल्यासारखं साक्षी परत व्यवस्थित होते. आणि सचिन घाबरतो, खूप घाबरलेला असतो. तर साक्षी जाते आणि त्याला खूप लाडाने बोलत असते, ओ माझं बेबी, खूपच वर्क असतं ना तुला, खूप थकतोस ना रे तू. अरे मला. आणि त्याची काळजी घेण्याचं नाटक करत असते, त्याला मिठी काय मारते आणि त्याला खूप गोड गोड लाडात येऊन बोलत असते. त्याला अचानक धक्काच बसतो की ही साक्षी आत्ता तर खूप हायपर झाली होती, आता अचानक चांगली कशी झाली आहे? आणि नंतर ती ती त्याच्यासाठी वॉटरमेलनचा ज्यूस आणायला जाते. म्हणते, तू बस हा, मी लगेच ज्यूस बनवून आणते. हा घे माझा फोन आणि ठेव तुझ्याकडे. इकडे सचिन विचारच करत असतो, साक्षीला नक्की काय झालंय, अशी का वागते ही? इकडे लगेच सायली आणि अर्जुनचा सीन घेतलाय. ते आता इकडे सुनीता काकडेच्या घरी आले आणि दार वाजवतायत. लगेच ती सुनीता काकडे बाहेर आलीये आणि ते म्हणतात, आम्हाला सुनीता काकडेंना भेटायचंय. ती म्हणते, हो मीच आहे ती, आणि या ना तुम्ही घरात. तिला माहीत असतं हा वकील आहे आणि तो म्हणतो मी वकील आहे आणि ही माझी बायको. तर ती घरामध्ये घेते आणि त्यांना पाणी वगैरे देते. आणि अर्जुन म्हणत असतो, आम्हाला तुमच्यासोबत तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये वर्क करत होतात त्याबद्दल डिस्कस करायचं होतं, कारण आम्हाला असं कळलंय त्या डेड बॉडीबद्दल तुम्हीच सगळी माहिती दिली होती. त्या दिवशी तुम्हीच एकट्या तिथे हजर होता. इकडे सुनीता म्हणते, मला काही माहिती नाही बरं, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा बरं. अर्जुन म्हणतो, सुनीता ताई, तुम्ही जर आम्हाला काही सांगितलं नाही ना, तुम्ही त्यामध्ये पेपर वर्क पण केलं असेल ना, तर ते सगळे पेपर आम्हाला सापडले, त्यामध्येच आम्हाला तुमचं नाव पण सापडलंय. आम्ही तुम्हाला असं पण अडकवू शकतो या केसमध्ये. ती खूपच घाबरते आणि म्हणते, तुम्ही निघा बरं आत्ताच्या आत्ता, मला काही माहिती नाही. अर्जुन म्हणतो, सुनीता ताई, तुम्ही जर आम्हाला डिटेल माहिती दिली नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू शकतो आणि पोलिसांना पण ताबडतोब बोलवू शकतो. इकडे सुनीता म्हणते, हो सांगते मी तुम्हाला. त्या दिवशी काय झालं होतं, मला ना तेव्हा पैशाची खूपच गरज होती आणि मला नागराजने सांगितलं होतं की अशा वर्णन दिलं होतं त्यांनी, अशी डेड बॉडी जर तुमच्या इथे आली तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांनी मला खूप सारे पैसे पण दिले होते. त्यामुळेच मला नंतर जॉब करायचं कामही पडलं नाही. इकडे इकडे सायली आणि अर्जुन म्हणत असतात, त्यांच्यासोबत आणखी कोणी होतं का? ती म्हणते, नाही नाही, आणखी कोणी नव्हतं, नागराज सर एकटेच आले होते. आणि ती म्हणत असते, माझा माझा खरंच याच्याशी काही संबंध नाहीये, मला यामध्ये अडकवू नका, मला प्लीज माफ करा. मी तुम्हाला जी माहिती देते त्यामध्ये पण माझं नाव कुठे घेऊ नका. इकडे परत सायलीच्या घरचा सीन दाखवला आहे. कल्पना प्रतिमाला म्हणत असते, अगं प्रतिमा, कॉफी छान झाली का? प्रतिमा म्हणत असते, हो ग. अस्मिता कुठे आहे? अस्मिता आली नाही का खाली? इकडे विमल म्हणत असते, नाही ना, अस्मिता ताईला मी रूममध्येच कॉफी वगैरे नेऊन दिली. प्रतिमा म्हणत असते, हो ना, अस्मिता खाली पण येत नाहीये, तर कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय. इकडे सुनीता आणि त्यांचा सीन घेतलाय परत.
सुनीता सगळं त्यांना सांगत असते. त्यासोबत प्रिया पण होती, पण हिने काही प्रियाचं नाव सोबत घेतलेलं नाहीये, त्यामुळे प्रिया या सगळ्यातून सुटलेली आहे आता तरी. नंतर काय होईल काही माहिती नाही. इकडे अर्जुन तिला खूप खोलवर क्वेश्चन विचारत असतो की आणखी कोण होतं, त्याच्यासोबत महिपत पण होता का. ती म्हणत असते नाही, महिपत वगैरे कोणी नव्हता, नागराजच होता आणि त्यांनी ती डेड बॉडी स्वतः आत घेऊन गेले होते आणि त्यांनीच खोटी माहिती स्प्रेड करायला सांगितली होती की ही डेड बॉडी प्रतिमा जी आहे असं तुम्हाला कळवायचं. लगेच त्यांनी पुढील भागामध्ये दाखवलं आहे. इकडे त्यांनी बाबूचा विषय घेतला आहे. अर्जुन म्हणत असतो आपण बाबूला तेव्हाच कोर्टामध्ये हजर करू शकतो की सगळे पुरावे आपल्या हातात असतील तेव्हा. लगेच सायली म्हणते थांबा, मी डाळ आणि तांदूळ भिजत घालून आले. तो म्हणतो, तो खूपच चिडतो. तो म्हणतो मी खूप महत्वाचं बोलतोय ना आणि तुला घरगुती कामच महत्वाचे वाटतात. इकडे सायली म्हणत असते हो, मग घरकाम पण तेवढंच महत्वाचं आहे. आपण असं करूया. अर्जुन म्हणतो तू ऑफिस सांभाळ, मी घरचं काम सांभाळतो. ती म्हणते